क्रमवारी आणि गणन आपल्याला काय बघायचं आता? क्रमवारी आणि गणन. आता क्रमवारी आणि गणनमध्ये आपल्याला काय नेमकं काय प्रकार असतो? तर क्रमवारीमध्ये काय केलं जातं? तर याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे स्थान म्हणजेच सुरुवातीपासून किंवा शेवटून कितवा आहे वगैरे हे गोष्टी सांगितल्या जातात. कितवे हे सांगितलं जातं. आता बघा याच्यामध्ये आपल्याला व्यक्तीचं स्थान दिलं जातं, ते सुरुवातीपासून असेल, शेवटून असेल आणि आपल्याला याच्यामध्ये अदलाबदल पण असते. अदलाबदल पण आपल्याला दिली जाते आणि त्यानुसार त्या ह्याच्यामध्ये असणारे संख्या किंवा एकूण व्यक्ती किती आहेत, काय आहेत हे काढायला सांगितलं जातं. गणनमध्ये काय केलं जातं? तर लक्षात ठेवायचं की एखादा अंक किंवा त्या अंकाच्या अगोदर दुसरा अंक अशा जोड्या काय केल्या जातात? जोड्या, त्यानंतर फरक, अशा गोष्टींचा विचार करून काय केलं जातं? किती वेळा आलेले आहे हे काढायला सांगितलं जातं. त्यामध्ये आपल्याला गणन मिळतं. आता बघा क्रमवारी आणि गणनमध्ये आपण सुरुवात करूया. तर साधे सोपे प्रश्न असतात. बघा काय दिला प्रश्न? एका वर्गामध्ये रोहनचा सुरुवातीपासून कितवा 7वा क्रमांक आहे. ठीक आहे, आणि शेवटून कितवा आहे? 26वा क्रमांक आहे. तर त्या वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? आता बघा रोहन इथं उभा करूया आपण त्याला. रोहन इथं आहे. ठीक आहे, हा रोहन. आता हा रोहन आपण इथं जर उभा केला तर रोहनचा काय सांगितलं रे? सुरुवातीपासून 7वा म्हणजे रोहनच्या इकडं. आता आपण जर सुरुवात जर इकडे धरली तर रोहनच्या इकडल्या साईडला किती जण असणार आहेत रे? 6 मुलं असणार आहेत. किती मुलं असणार आहेत? 6. बघा हे 6 झाले की हा कितवा आला रे? 7वा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघा रोहन शेवटून म्हणजेच काय हे शेवट असेल इकडल्या साईडला, तर शेवटून कितवा आहे म्हणून सांगितलंय बघा रे? 26वा. म्हणजे इकडल्या साईडला किती जण असणार आहेत बघा? 25 मुले. कारण का बघा ही 25 झाली की हा कितवा असणार आहे? इथं 26वा. कितवा असणार आहे? 26वा. मग आता बघा टोटल मुलं जर काढायची असतील तर काय येणार बघा? ही 6 मुले अधिक रोहन स्वतः, बरोबर? रोहन स्वतः अधिक किती येणार? 25 मुले. म्हणजे टोटल किती झाले बघा? 6 अधिक 1 अधिक 25. 25 आणि 6 31 आणि 1 32. म्हणजे टोटल मुलं किती असणार आहे? 32 मुले. बघा या पद्धतीनं सिंपल गणित आपल्याला बघायला मिळालं. ह्याच्यामध्ये हा रोहनच्या क्रमांकावरून आपल्याला ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा पुढलं गणित दिलंय. काय दिलंय? एका रांगेत मनोज हा उजवीकडून 30वा. कुणीकडून? उजवीकडून. म्हणजे आता ही बाजू उजवी, ठीक आहे, आणि ही बाजू काय येणार? डावी. तर उजवीकडून कितवा आहे बघा रे? तर उजवीकडून 30वा. म्हणजे कोण आहे बघा? मनोज. मी आता मनोजला इथं ठेवतो. मनोज हा उजवीकडून कितवा आहे? 30वा आहे. 30वा म्हटल्यानंतर बघा ह्याचा नंबर इथं किती? 30वा आहे. ठीक आहे, 30वा. आता बघा किरण हा डावीकडून 20वा. किरण हा डावीकडून कितवा आहे बघा? 20वा आहे. बघा त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर बघा डावीकडून तो कितवा आहे म्हणून सांगितले आपल्याला. आता आपल्याला माहित नाही किती कुठे येणार आहे. तर इथं डावीकडून कोण? किरण हा कितवा आहे? 20वा आहे. बघा त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास, अदलाबदल म्हणजेच काय होणार रे? मनोज किरणच्या जागेला आणि किरण कुणाच्या जागेला येणार? मनोजच्या जागेला. ठीक आहे, मग आता इथं लिहूया मनोज आणि इकडे काय लिहूया? किरण. ठीक आहे, जागा बदलली. तर आता बघा काय दिलंय? अदलाबदल केल्यास मनोज उजवीकडून 35वा होतोय. म्हणजे मनोजची जागा ही इकडनं किती होती? 35वा येतोय. अर्थ काय झाला रे? तर बघा मनोज पहिल्यांदा इथं उभा होता. आता त्याच्या जागेला कोण उभा राहिला रे? किरण उभा राहिलाय. बघा किरणची जागा इथं आली. आता बरोबर ह्याच्या खालीच आपण ह्याला विचारात घेऊया. आणि किरणच्या जागेला आता कोण आला रे? मनोज आलाय. पहिल्यांदा बघा मनोजची स्थान किती होतं रे? 30वा म्हणजे इथं किती लोक होती रे? 29 मुलं होती, बरोबर आहे? 29 मुलं हा 30वा होता. आता बघा मनोज इकडनं कितवा आहे आता? 35वा. म्हणजे इथं आता किती मुलं आहेत रे?
34 मुले. बरोबर ना? 34 मुलं. आता बघा, हितला आता किरण कितवा असणार आहे? इकडे 34 मुलं जरी असली, तर इथं किती नंबरला असणार आहे? किरण आता सांगा 30व्या नंबरला असणार आहे. हा 30व्या नंबरला, हा 35व्या नंबरला. मध्ये किती मुलं तयार होणार? 4 मुले. लक्षात येते का? काय कंडिशन झाली? इकडलं तर ह्या याच किती आहेत? इकडलं सांगितलं सांगा. 19 मुले. कारण हा 20वा नंबर आहे ना? बघा इकडून इकडं हा 20वा नंबर आहे. आता किरणच्या जागेला कोण आला? मनोज आला. आणि मनोजच्या जागेला कोण गेला? किरण गेला. त्यांची जागा बदलली आपण. जागा बदलली म्हणजे फक्त काय झालं रे? तर बघा वाटल्यास इथं मी आता काय करतो, एक गोष्ट घेतो. एकच मिनिट. आणि जरासं आपण क्लिअर करूया चांगल्या पद्धतीने. एकच मिनिट. ठीक आहे. इथं मी नवीन स्लाइड टाकतो. म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. बघा काय कंडिशन्स आहेत म्हणून सांगितलंय. इथं ही एक पूर्ण रांग आपण विचारात घेऊया. ठीक आहे. किती आहेत, कोण आहेत माहित नाही. ही डावी बाजू आहे आणि ही काय आहे? उजवी बाजू. पहिल्यांदा काय सांगितलं रे? मनोज उजवीकडून कितवा आहे? 30वा. म्हणजे मी मनोजला इथं कुठेतरी उभा केला. ठीक आहे. मनोज इकडून कितव्या नंबरला आहे रे? 30व्या नंबरला. म्हणजे इकडे किती राहिली ती? 29 मुलं राहिली. ठीक आहे. म्हणजे मनोजचा नंबर कितवा आला? 30वा आला. डावीकडून कोण रे? किरण. म्हणजे किरण इथं कुठेतरी उभा करूया आपण आता. किरण. किरण कितवा आहे रे इकडनं? 20वा. म्हणजे इकडल्या साईडला किती मुलं आहेत? ही 19 मुलं. ठीक आहे. आता बघा तीच रेषा मी आहे तशी घेतो. फक्त आता काय करायचं आहे रे? किरणच्या जागेला कुणाला आणायचंय? मनोजला. ठीक आहे. म्हणजे बघा किरणच्या जागेला मनोजला आणला. म्हणजे जर मनोजची जागा इकडनं जर बघितली तर किती असणार आहे रे? 20वीच असणार आहे. बरोबर ना? 20वा. इकडल्या साईडला किती मुलं राहणार? 19 मुलंच राहणार आहेत. आणि मनोजच्या जागेला आता कुणाला आणायचंय? किरणला. ठीक आहे. इकडनं जर आता किरणचा इकडनं नंबर बघितला तर तो किती असणार आहे? 30वाच. म्हणजे इकडे किती मुलं असणार आहेत? 29 मुलं आहे तशीच आहेत. कुणाची जागा कुठं आली ती लक्षात घ्या. आणि आता आपल्याला काय सांगितलंय, की जर तुम्ही उजवीकडून जर विचार केला, तर मनोजचा नंबर कितवा यायला लागलाय? इथं मनोजचा नंबर कितवा यायला लागलाय? 35वा. बरोबर का? मग आता बघा, इथं किरणचा नंबर कितवा आहे? 30वा आहे. है ना? 30वा नंबर आपल्याला इथं बघायला मिळतोय किरणचा. तर किरणचा नंबर 30वा असेल आणि मनोजचा नंबर जर 35वा असेल, तर ह्या दोघांच्या मध्ये किती मुलं असणार आहेत? 4 मुले. आलं का लक्षात? कशा पद्धतीनं? 4 का? इथं 35 नंबर आहे ना? आणि इथं कितवा नंबर आहे? इकडनं जर मोजलं तर हा कितवा नंबर आहे? 30वा. मग इकडनं जर मोजलं तर हा 30वा आणि इकडनंच परत उजवीकडनं मोजलं तर हा कितवा आहे? 35वा. म्हणजे या दोघांच्या मध्ये किती मुलं आली? 4 मुलं. मग आता टोटल मुलं किती? असा प्रश्न आहे आपल्याला. काय प्रश्न विचारलाय? पूर्ण मुलं किती आहेत? तर इथं किती झाली ही? बघा ही 19 अधिक किरण नाहीतर मनोज कोण पण घ्या 1. बरोबर का? मधी किती जण आली? 4. त्याच्यानंतर आता कोण आला? मनोज आला. त्याच्यानंतर कोण येणार? ही 29. अशी टोटल काढायला पाहिजे. लक्षात आलं का? काय काय आहे ह्याच्यामध्ये? तर 19 अधिक 1 ही 20 झाली, ही 30 आणि ही मधली 4. 30 आणि 20 किती झाली? 50 आणि 4 किती येणार? 54 मुले. किती मिळाली? 54 मुले मिळाली. बघा सिंपल आहे. फक्त जागा कुणाची कुठं बदलली आहे ते आपल्याला जर व्यवस्थित सांगता आलं तर या पद्धतीनं काय करता येईल? तुम्हाला हेच उत्तर काढता येईल. त्याच्या पुढलं काय बघा? एका रांगेत प्रत्येकी 10 फुटावर एक झाड लावले. किती फुटावर लावायचं आहे? 10 फुटावरती एक झाड. पहिल्या व 5व्या झाडेतील अंतर किती? किती असेल? तोंडी सांगा. फटाकन. पहिल्या आणि 5व्या झाडातलं अंतर किती? ऍक्च्युली येतं किती? 40. लक्षात ठेवायचं पहिलं झाड इथं आहे. हे 1 नंबरचं झाड. दुसरं झाड इथं आलं. 2 नंबरचं झाड. यांच्यामध्ये अंतर किती आहे? 10 फूट. किती आहे? 10 फूट. लक्षात ठेवा. म्हणजे 2 झाडं झालीत की 10 फूट अंतर होतंय. तिसरं झाड ज्यावेळी येणार त्यावेळी किती अंतर होणार? 20 फूट. लक्षात ठेवा. चौथं झाड लागणार त्यावेळी किती होणार? सॉरी इथं हे 10 फूट. इथं परत किती? 10 फूट. चौथं झाड. हे तिसरं झाड झालं, हे चौथं आणि हे 5वं झाड. 5व्या झाडापर्यंत अंतर किती होणार? सॉरी 10 फूट. आता टोटल अंतर काढा. पहिल्या झाडापासून कुठलं विचारलेले? पहिले झाड, पहिल्या झाडाचं आणि कुठलं? 5व्या.
5व्या झाडातलं अंतर किती होणार? 10 फूट अधिक 10 फूट अधिक 10 फूट अधिक 10 फूट. म्हणून लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं याच्यामध्ये असं पण असतंय. कशा पद्धतीनं बघा, याच्यामध्ये हे सांगितलंय काय करतील, तर ही 5 झाडं लावलीत. 5 झाडांमध्ये आपल्याला अंतर किती आलं? 40 फूट आलं. उत्तर तर संपलं आपलं. परंतु मी ह्याच्यामध्ये अनेक वेगळा ट्विस्ट टाकतो. बघा एका झाडामध्ये प्रत्येक 2 झाडांमध्ये अंतर किती? 10 फूट आहे. साधं एक पहिल्यांदा देणार, ठीक आहे. आणि अ, एका झाडापासून एका ठराविक झाडापर्यंत अंतर आहे 90 फूट. तर टोटल झाडं किती असतील? त्या ह्याच्यामध्ये किती झाडं असतील? किती? 10 झाडं असणार आहेत. कारण का प्रत्येक झाडामध्ये किती ना 10 फूट, 10 फूट. त्यावेळी लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जर विचारात घेतलं तर झाडांची संख्या 1 न वाढवायची. का? कारण 2 झाडांमध्ये अंतर किती होतंय? 10 फूट होतंय. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा काय विचारतील, की बाबा इथं झाडं लावलीत, प्रत्येक झाडाच्या 2 झाडांच्या मध्ये अंतर किती आहे? 10 फूट. असं 5व्या झाडापर्यंत आणि पहिल्या झाडामधलं अंतर किती असेल तर 40 फूट. साधी सिंपल गोष्ट आली का? 5 झाडं असतील तर मध्ये किती भाग तयार होतात? 4 भाग तयार होतात. आणि 4 भाग कितीचे असणार आहेत? 10-10 फुटाचे असणार आहेत. त्यामुळे इथं किती झालं? 40. आता उलट काय म्हणतील? 10-10 फुटाचं 90 फूट झालंय. तर टोटल झाडं किती असतील? तर किती झाडं होणार? 10 झाडं. लक्षात आलं का? एक झाड त्याच्यामध्ये काय करायचं? वाढवायचं. या पद्धतीचा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा पुढलं 25 मुलांच्या वर्गात. बघा इथं तुम्हाला सांगितलंय की टोटल मुलं किती आहेत? 25. स्नेहाचा शेवटून 19वा नंबर. कितवा नंबर आहे? 19वा. म्हणजे हे टोटल झालं 25 जण उभा आहेत असं समजूया. किती जण आहेत रे इथं? 25. 25 मुले. ठीक आहे. आता बघा ही 25 मुलं इथं उभा राहिलेली आहेत. शेवटून म्हणजे हे आता शेवट धरूया आणि ही काय धरूया? सुरुवात. सुरुवात. ठीक आहे. शेवटून कितवा नंबर रे? 19वा. कुणाचा? स्नेहाचा. म्हणजे हे 19वा स्नेहा. ठीक आहे. आणि काय सांगितलंय बघा? मीनाचा सुरुवातीपासून 23वा. मीनाचा सुरुवातीपासून. मला सांगा जर इथं 19वा असेल तर इथं किती मुलं राहिलीत रे? 18 मुलं ना? टोटल मुलं किती आहेत सांगा? 23 सॉरी 25. इथं जर 19 असतील तर इकडे अजून किती शिल्लक आहेत? 6. 6 मुले. डोक्यात येते का बघा? हे महत्वाचं आहे. वाटल्यास बघा स्नेहाला जर अशी आपण इकडे सरकून टाकूया. एकच मिनिट. काय करूया? स्नेहाला जर अशी आपण सरकूया. इकडे सरकूया, इकडे सरकूया. स्नेहाला इथं अरे असं काय व्हायला लागलंय? हा इथं स्नेहाला सरकून घेऊया. इथं स्नेहा ठेवूया. ठीक आहे. स्नेहा किती आहे? 19वी. इकडे राहिलीत किती? 18 मुलं. आता बघा त्यांनी काय सांगितलंय? मीनाचा सुरुवातीपासून 23वा. म्हणजे सुरुवातीपासून जर इकडं विचारात आणलं तर मीना कुठंतरी इथं येऊन बसणार आहे. बरोबर आहे का? कितवा नंबर आहे रे तिचा? 23वा. बरोबर आहे. हिचा नंबर 23वा. म्हणजे इकडं मुलं किती राहिलीत रे? 2 मुले. बघा ह्या स्नेहाच्या इकडल्या साईडला किती मुलं राहिलीत? 6. आणि हिच्या इकडल्या साईडला मुलं किती राहिलीत? 2. मग आता मला सांगा हे 19वा आणि हा 23वा ह्या दोघांच्या मध्ये मुलं किती असतील? प्रश्न मला पहिल्यांदा बघा समजून घ्या. सुरुवातीपासून ही कोण आहे रे? तर मीना. इथं मीना. मीनाचा क्रमांक कितवा आहे? 23वा. म्हणजे ह्याच्या इकडल्या साईडला राहिलीत किती? 2च मुलं. कारण का टोटल 25 आहेत ना? 25 असतील आणि हिचा जर 23वा नंबर असेल तर इथं 24 आणि 25 राहिलीत. 2 राहिलीत. बरोबर आहे का? आणि हिचा शेवटून कितवा नंबर होता रे? 19वा. म्हणजे इथं जर 19 मुलं गेलीत तर इकडल्या साईडला राहिलीत किती रे? 6 मुलं राहिलीत. आता बघा ह्या स्नेहाच्या मध्ये आणि हिच्यामध्ये किती मुलं असणार आहेत? तर ह्यातली बघा हीच पहिल्यांदा 6 गेलीत. त्यानंतर ही 2 गेलीत. टोटल मुलं किती गेलीत रे? 8 मुलं गेलीत. बरोबर आहे. 8 गेलीत आणि ह्या दोघी जणी म्हणजे किती? 10 मुलं गेलीत. राहिलीत किती? 15. म्हणजे मध्ये किती असणार आहेत? ही 18 मुलं काय इकडली आलीतच. स्नेहाची इकडली आली. मध्ये किती मुलं असणार आहेत? 18 मुले. कुणाच्या मध्ये? स्नेहा आणि मीनाच्या मध्ये किती मुलं असणार आहेत? 18. आता त्यांनी पुढे काय केलंय बघा. जर छायाचा क्रमांक स्नेहा आणि मीनाच्या बरोबर मधोमध आहे. मधोमध म्हटल्यानंतर किती रे? ही 15 आहेत ना? बघा ही 15 राहिलीत.
म्हणजे इकडल्या साईडला किती सोडायला पाहिजेत? 7 आणि इकडल्या साईडला किती सोडायला पाहिजेत? 7. 7 आणि 7 14 झाली. ही मध्ये कोण असणार आहे छाया? कोण असणार आहे? छाया. आलं का डोक्यात? काय काय कंडिशन्स आल्या? हे तुम्हाला व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. हे जर व्यवस्थित मांडता आलं, काम संपलं. आता बघा, तर त्यांनी काय विचारलंय? छायाचा शेवटून कितवा क्रमांक? शेवटून म्हणजे इकडनं विचारलाय. आता बघा, छायाचा शेवटून कितवा क्रमांक असं जर विचारलं असेल, इथं 2 मुलं आहेत ना? ही 2 आणि ही 7 झालीत किती? 9 आणि ही छाया कितव्या नंबरला आली? 10व्या नंबरला. म्हणून 10वा नंबर. 10वा नंबर क्रमांक. कितवा येणार? 10वा क्रमांक. डोक्यात आलं का? काय काय केलं? महत्वाचे मुद्दे हे आहेत. आता इकडं 6 मुलं सुटलीत, इकडं 2 मुलं सुटलीत. मध्ये किती राहिलीत? तर राहिलीत किती? 15. कारण ह्या दोघी आहेतच ना? म्हणजे टोटल झाली 10 मुले गेलीत. 10 मुले गेलीत. आपल्याला रांगेत मुलं किती आहेत म्हणून सांगितलं किंवा वर्गात किती मुलं आहेत? 25. मग 25 मधली 10 गेली. राहिलीत किती? 15. 15च्या बरोबर मधोमध म्हणजेच काय येणार? इकडं 7, तिकडं 7. मध्ये 1 जण आलं. अशी झाली किती टोटल 15 आणि ती मधली आहे ती कोण आहे? छाया आहे म्हणून सांगितलंय. तर छायाचा नंबर कुणीकडनं? पाठीमागून विचारलाय. मग पाठीमागून म्हटल्यानंतर ही 2 आणि ही 7 झाली 9 आणि हिचा नंबर कितवा येणार? 10वा नंबर. अशा पद्धतीने आपल्याला हे काय होईल? गणित सोडवता येईल. त्याच्यानंतर आपल्याला बघा, हे जे दिलं तसं आपल्याला ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलंय पहिल्यांदा? पहिल्यांदा हे लिहून घ्या.